ही वडाची कटिंग लावलेली आहे. त्याला आता आपल्याला डेरेदार कसं करायचं आहे. जनरल अशी कटिंग लावल्यानंतर 4-6 महिने वाढू द्यायचं. चांगलं इथून इतकं जवळपास 2 इंच प्लांट वाढलेलं आहे. त्यानंतर आता काय करायचं, आता थंडी कमी झालेली आहे थोडी, इथून थोडीशी पारंबी फुटत आहे. त्यासाठी काय करायचं, थोडेसे डोळे तिथे खाच द्यायची थोडी अशी 1-2 ठिकाणी अशी दिली ना, तिथून मुळ्या फुटतात. जवळपास 4 महिने तरी लागतील मुळ्या वाढायला. चार 5 अशा दिल्या तरी चालतात. दूध निघतं, निघू द्यायचं, त्याचं काही होणार नाही. थोडी अशी खाच करायची. ब्लेड नसेल तर नखानं केलं तरीही चालतं. असं त्यासाठी काय करायचं, एक बिस्लरीची बॉटल घेतली आहे, खालून वरून कट केली आहे. असं उभं पुन्हा त्याला कट मारलेला आहे बॉटलला. असा याच्यामध्ये आपल्याला इन्सेट करायचं आहे. बरोबर फांदी मध्ये येईल असं ठेवायचं आहे. इन्सेट करून याला आपल्याला टेप गुंडाळायचा आहे. मी आता हे टेप गुंडाळून घेतोय. हे असा पूर्ण टेप गुंडाळला आहे. तर ह्यामध्ये काय करायचं, माती भरायची. दाखवतो. माती म्हणजे पूर्ण काळी माती नाही, नंतर काढायला आपल्याला सोपं जावं म्हणून. ह्यामध्ये मी काय केलं, थोडी वाळू, थोडं कंपोस्ट खत, त्यानंतर साळीचा भुसा वगैरे टाकलेला आहे. थोडीशी माती दाबून घ्यायची, तर जागा राहणार नाही, मोकळी अशी.